औरंगाबाद अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी सीओपी कॉलेजच्या बाहेर आंदोलन करताना पाहायला मिळतात। ते भर पावसात हे संपूर्ण जे आंदोलन आहे ते त्यांचं सुरू आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पाऊस सुरू आहे आणि पावसामध्ये हे जे आंदोलक आहेत ते आंदोलन करताना एकंदरीत दिसून येतात। ते खरं तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकंदरीत ज्या संपूर्ण ज्या मागण्या ते करताना एकंदरीत पाहायला मिळतात। ते काय एकंदरीत आपल्या मागण्या आहेत आणि आपण काय हे संपूर्ण जे आंदोलन आहे आज मागच्या 5 वर्षापासून जर आपण सीओपीचा विद्यापीठाचा विचार केला तर एकदम अनियमित प्रकारची शुल्कवाढ विद्यापीठाच्या वतीने करण्यात आलेली आहे। 22-23 शुल्क विद्यापीठाचं आपण बघितलं तर 90,000 होतं, परंतु 23-24 शुल्क बघितलं 1,35,000 फी वाढलेली आहे। म्हणजे याच्यामध्ये नियम कुठला लावलेला आहे? 10% नियम वाढीचा जो नियम आहे तो ह्याच्यामध्ये कुठेही बसत नाहीये। त्यामुळे अतिशय नियमबाह्य पद्धतीने ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना न परवडणारी ही शुल्कवाढ आहे। याच्यामध्ये शासनाने, विद्यापीठ प्रशासनाने आपला नियम परत घ्यावा, माघारी घ्यावा, विद्यार्थ्यांना परवडेल अशा पद्धतीने शुल्कवाढ करावी अशी आमची मागणी आहे। याआधी तुम्ही विद्यापीठाला काही कळवलं होतं का? महिन्यांपासून मागच्या या संदर्भात विद्यापीठाला वारंवार निवेदन देतोय, चर्चा करतोय, परंतु दुर्दैवाने विद्यापीठ ह्याच्यामध्ये कुठलीही दखल घेतलेली नाहीये। त्यामुळे आज पावसामध्ये आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। भर पावसामध्ये आज आपण आंदोलन करतायत, एकंदरीत या संपूर्ण ज्या आपल्या मागण्या आहेत यावरती विद्यापीठाकडनं काही सांगण्यात आलं का? याच्या आधी तुम्ही ज्या वेळेस त्यांना कळवलं त्यावेळेस तुम्हाला काय बोललं? याआधी आम्ही 2 वेळा इकडे येऊन निवेदन दिलं होतं, पण दोन्ही वेळेला आमच्या मागण्यांची दखल नाही घेतली गेली। त्यामुळे नाईलाजाने आज आम्हाला इकडं भर पावसामध्ये हे सगळे विद्यार्थी लेक्चर सोडून इथं न्याय मागण्यासाठी उपस्थित आहेत, पण अजून सुद्धा विद्यापीठाने अजून दखल नाही घेतलेली। कुलगुरू सर जेव्हा खाली येतील, मागण्या मान्य करतील, तेव्हा आम्ही हे आंदोलन थांबवू। भर पावसामध्ये आज रस्त्यावरती उतरायची वेळ खरं तर विद्यार्थ्यांवर अत्यंत म्हणजे सीओईपी सारख्या मोठ्या युनिव्हर्सिटीकडनं हे अपेक्षित नाहीये की विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान करतील, पण आज आम्हाला गरज पडली की युनिव्हर्सिटीच्या दारात येऊन बसायला लागतंय। गोरगरीब विद्यार्थी त्यांनी कुठनं पैसे आणायचे? 50,000 रुपये एका वेळी फी वाढवली आहे, शक्य नाहीये मुलांना एवढी फी भरणं। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण जे विद्यार्थी आहेत ते सीओपी कॉलेजच्या बाहेर खरं तर जो मेन गेट आहे या गेटवरती हे आंदोलन करताना एकंदरीत दिसून येतात। हे संपूर्ण जे विद्यार्थी आहेत ते आंदोलन या ठिकाणी करतात आणि यांच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी ते लढताना भर पावसात दिसून येतात। कॅमेरामॅन निखिल सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पुणे।